सांगत मी नाही ना मी कोणाचं नाव करू ते पण चालन केलेले आपण जाना दोन-तीन महिन्यापासून अर्ज केलेला आहे तर त्याचा उद्या बेबाबाई विठ्ठल वडुलकर तुम्ही याला पण सरकार तुम्हाला पाठवलं होता पण त्यांनी काहीच मार्ग काढलेले नाही उद्याचा उद्या तो विषय संपला पाहिजे असं नाही उद्या संपला पाहिजे गोष्ट कशी आहे की मंजूर झालेल्या कामांना ग्रामपंचायत कागदपत्राची पूर्तता सुरुवातीला करते आणि नंतर काम पूर्ण झाल्यानंतर देखभाल दुरुस्ती अहवालला सही जाते की ते काम पूर्णपणे होतं की नाही होतं आणि आता आमच्या अंगणवाडीची शाळा एवढी कळते पावसाळ्यामध्ये की ते मॅडम जे असतील आपले सेवक त्यांना त्रास होतोय मुलांना कुठं बसवायचं कुठं उठवायचं आणि देखभाल दुरुस्ती अहवाल परिपूर्ण काम झाल्यानंतर सरपंच काम कसं झालं काय झालं याच्या संदर्भात चौकशी परस्पर जर काम करतात तुम्ही म्हणताय काम व्यवस्थित झालेलं नाही आणि देखभाल दुरुस्ती अहवाल बघा त्याच्यामध्ये मी गृह झालेला चौकशी करायला गेलो तर तू अर्ज कुठेही दे असं डायरेक्ट म्हणतोय की मग सरपंचाने तुम्हाला मंजुरीसाठी माझी सही पण सुरुवातीला लागते मग शेवट देखभाल दुरुस्ती अहवालला सही का नाही कृपया माझे शांतता ठेवायची शिशोटी हा गाव आहे बदरखेड इथे दुरुस्तीचं काम आहे 10 लाखाचं सुशोभीकरण पेवर ब्लॉक बसवणे हा ते फक्त मी कशासाठी दाखवलेलं आहे मॅडम तिथे तिच्या आमची मागणी होती की आम्हाला थोडंफार दलित वस्ती किंवा एसटी कॅटेगरी सदस्य नाही सरपंच आहे मी सरपंच आहे एजन्सी कोण आहे एजन्सी कोण आहे ग्रामसेवक कोण आहे तुमचा काय आपा देखभाल दुरुस्ती शेवटचं फायनल काय करतात की सरपंचाला अधिकार कुठपर्यंत आहे कुठं सह्या मारावा लागतात बघा हे ग्रामसेवक आपा काय भानगड नमस्कार विषय असा आहे सामाजिक न्याय या विभागांतर्गत 10 लाखाचा मंजूर असून ते काम झालेलं आहे आणि एजन्सी जी आहे हर्षवर्धन मनोहर पाटील त्या कामाचे हर्षवर्धन मनोहर पाटील ही ते कामाची ठेकेदार आहे काम पूर्ण झालेलं होतं माझ्याकडे ते हर्षवर्धन मनोहर पाटील ग्रामपंचायतमध्ये आले की या दाखल्यावर तुम्ही सही करून द्या आम्ही सरपंचाची सही घेऊन घेऊ असं म्हणून मी सही करून त्याच्याकडे दाखला देऊन देऊ काम कंप्लीट आहे ना हो मग काय प्रॉब्लेम काय नाही प्रॉब्लेम म्हणजे शेवट सुरुवातीला आपण मंजुरीसाठी आम्ही ती पूर्तता करतो त्याच्यावर सरपंच सही देतो आणि काम परिपूर्ण झाल्यानंतर जर या सहीचा सरपंच चुकीचं आहे ना बरं का यांचं म्हणणं बरोबर आहे याच्यानंतर असं होता कामा नये काम कंप्लीट आहे जर देखभाल दुरुस्ती आपल्याला करायची आहे तर सरपंचाची सही घेत जा नाही परत मला इथे धमकी दिली ना याचं काय कामात काय अडचण आहे का कामाचं म्हणजे आहे ना थोडीफार अडचण ठीक आहे ग्रामसेवक आपण याच्यानंतर सरपंच साहेबांना विश्वासात घेतल्याशिवाय परस्पर सही करू नाही विश्वासातून सांगितलं टोकन क्रमांक 14 व 15 श्री रामराव माधव पाटील होळ उपस्थित सर्व ग्रामस्थांना हो झेडपीला मॅडम मॅडम ऑनलाईन
नोंदणी करतानाच ते माझं आधार कार्ड तुमची मी डिस्प्ले मागच्या झालं. आठवड्यात एक मीटिंग घेतली सगळ्या बिओनची. जे काही डेटा अपलोड झालं होतं तो दिसत नाही डॅशबोर्डवर. मग आता त्यांना मागच्या 10 दिवसांनी परत पूर्ण डेटा एंट्री करायला लावली. एक पूर्ण डेटा एंट्री करायला लावली. आता उद्या परत मीटिंग आहे सगळ्या बिओनची. हा विषय त्यांना फक्त पाचोऱ्याचा नाही आहे, पूर्ण जिल्ह्यांचा विषय आहे. तुमची आजपासून मान्य नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी हा काही आपल्या फक्त हडसर गावापुरता नाही, पाचोरा तालुक्यापुरता नाही, तर जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्राचा सगळ्या युवा प्रशिक्षणार्थींचा हा विषय आहे. तुमचा आता कार्यकाळ संपलेला आहे, पण मी आपल्या मतदारसंघाच्या वतीने माननीय अर्थमंत्री असतील, मुख्यमंत्री महोदय असतील यांना तात्काळ तरतूद करून तुमचं पेमेंट तुमच्या खात्यावर कसं येईल याचा 100% प्रयत्न करेन. मी मॅडमांकडून आपल्याला ग्वाही देतो, आपण काळजी करू नका. हे गणपतीनंतर या विषयावर आपण मार्ग मॅडम ते एवढं ते डिस्कनेक्ट करून एवढं मला कनेक्ट करायला, कारण माझ्याजवळ फक्त ते जॉईनिंग लेटर आहे तेच माझ्याकडे प्रूफ आहे. ऑनलाईन माझ्याकडे कोणतेही प्रूफ नाही आहे, कारण मी ऑनलाईन दिसत नाही. ऑनलाईन हजेरी पण अपलोड नाही माझी. ऑनलाईन माझं म्हणजे प्रूफच दिसत नाही काय मी कुठे जॉईन आहे. फक्त माझ्याकडे फक्त जॉईनिंग लेटर आहे माझी. यांच्याऐवजी मॅडम यांच्याऐवजी ना पुण्याच्या एका प्रायव्हेट कंपनीने दुसऱ्या व्यक्तीने आधार वापरलेलं आहे, डुप्लिकेट आधार आहे. आधार नंबर मला दिसतोय, माझी प्रोफाईल दिसते, पण नाव त्याला दिसते. मॅडम त्यांना मग तुम्ही हजेरी बदलली नाही आणि कामही केलं नाही का? त्यांची नोंदणी चालली आहे मॅडम. काम केलं का यांनी? काम केलेलं आहे. मग काम केलं यांनी काम? जर नोंदणी होत नव्हती मग काम का करायला नाही, लावलं? जिल्हा स्तरावर आम्ही संपर्क केलेला आहे, मेल पाठवलेले आहे. जिल्हा स्तरावर नोंदणी नाही त्याच्याबद्दल वेगळी गोष्ट आहे, पण काम का करायला लावलं जर दिसतच नव्हतं? हा नाही, ते कमी करून यांचं जॉईन केलं जाईल असं सांगितलं गेलं होतं मॅडम. कंटिन्यू मॅडम माझी ना मी कंटिन्यू काम करतोय. आता मला एक पण दिवस मी असं नाही मी काम करत नाही, कंटिन्यू काम करतोय. आणि मी कंटिन्यू मी जळगावच्या फेरा मारतो, मला कौशल्य विभागला तिथं कदम पण सर्व एक तर HM ला तुम्ही बाबा टी पाठवा त्याची म्हणून देशी साहेब हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्याची नोंदणी झाली नाही त्याच्याकडून काम का घेण्यात आलं? ते HM ची टीम मला माझ्याजवळ रिपोर्ट पण आहे मॅडम माझ्याकडे. ठीक आहे दादा, मी एकदा ते कौशल्य विकास वाले त्यांच्याशी बोलतो. नमस्कार, मी हा काम माझ्याकडे मी मदतनीस आहे याचे. यांचा विषय थोडासा वेगळा आहे. काय विषय? 19 सप्टेंबरला 149 प्रसिद्धांची नियुक्ती केली आहे. त्याची नोंदणी करायला ऑनलाईनला 148 लोकांची नोंदणी झाली आहे. जेव्हा यांचा नंबर आला तर यांचा आधार नंबर पुण्याच्या एका कंपनीने वापरून घेतला. तशी तक्रार तसा प्रस्ताव जिल्ह्याला पाठवलेला आहे. त्यांनी असं सांगितलं की हे टेक्निकल सॉल्व्ह होतं. आधार यांचाही पण पुण्याची कंपनी त्याच्यावर आम्ही तक्रार केली आहे कंपनीकडून, तर त्यांनी त्या कंपनीला सील केलं, त्याच्यावर कारवाई केली. आणि यांचा प्रस्ताव आम्ही जिल्ह्याला पाठवला. जिल्ह्यावाल्यांनी आयुक्त साळुंके साहेब त्यांच्याकडे पाठवला. आता तो मुंबईला माडी साहेब आयुक्त पेंडिंग की यांचं दुरुस्त करून यांची नोंदणी करून टाका. नोंदणी करायची ऑनलाईन, फक्त एवढाच प्रश्न आहे यांचा. बाबू कुठल्या गावात काम करतो? काय नाव? शुभम आरोची ठीक, मी फॉलो केली. यांचं पद मंजूर आहे मॅडम, फक्त नोंदणी होत नाही. हो, ते प्रस्ताव पाठवले ना त्यांनी मुंबईत. श्री LD पाटील बाबतीत बोललो तर मीडिया साहेबांचं म्हणणं असं पडतंय की वो हे काम माझं नाही आहे, हा काम DSO साहेबांचा आहे. आणि DSO साहेब मला आदेश देतील तर मी हे कामाला मार्ग लागेल. पण DSO साहेबांनी एक PDF मला टाकलेली होती 21/8ला आणि 8 दिवसात BDO साहेबांकडून आणि DMO साहेबांकडून अहवाल मागितलेलं होतं, परंतु ते अहवाल यांनी अजून सादर केलेलं नाहीये. सुरुवातीला यांची जी तक्रार होती तर ते बोगस डॉक्टर असे म्हणून होते, तर त्यानुसार आपण ती पडताळणी केली. तर कुठल्याही डॉक्टरांची डिग्री ही बोगस नव्हती, सगळे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे असल्यामुळे आढळून आलेले आहेत. असं आता त्यांचा जो विषय आहे इतर पॅथीची त्यांनी प्रॅक्टिस करण्याच्या संदर्भात, तर त्याबाबत परत मी THOला सूचना केलेल्या आहेत. ज्यांना ॲलोपॅथी अलाउड आहे, ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची ज्यांना परवानगी आहे, तर तशी पूर्ण माहिती घ्या आणि तालुक्याला एक सुनावणी घ्या, तक्रारदार त्यांना तिथं बोलवा. आणि ज्यांना
शासनाकडून मान्यता आहे तर त्यांना करायला काही हरकत नाही. आणि ज्यांचं सर्टिफिकेट आपण जसं बोलताय की सर्टिफिकेट नसेल तर ती सुद्धा ती खात्री करून माहितीचा अधिकार काढलेला याच्यात त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाहीये. आता याबाबत सुनावणी घेतील, आपल्याला बोलवतील आणि त्यानुसार आपण निर्णय आमच्या मेडिकल साहेबांचं म्हणणं असं आहे की माझ्याकडे 39 गाव आहे, ते 39 गावाच्या बोगस डॉक्टरांना मी धरत बसू का? आपण तालुक्याला सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. शेखर पाटील मेडिकल ऑफिसर PSC वरखेडी यांचं म्हणणं असं आहे की माझ्याकडे 39 गाव आहे, मी 39 गावांच्या बोगस डॉक्टरांना धरत बसू का? त्याचा काही विषय नाहीये, तो जिल्ह्यावरून त्यांना सूचना बोगस प्रॅक्टिस होत असेल तर आपण गुन्हा दाखल करा, आम्ही त्याला रिपोर्ट करू. पण हे जे यांनी विषय सांगितलं तेवढं क्लिअर झालं ना आपल्याला. पण मॅम तुमच्याकडे CCMP नाही आहे ना, आणि ते ॲलोपॅथी प्रॅक्टिस करताय मी फोटो व्हिडिओ सगळं यांना प्रोव्हाइड केलं जेव्हा काम येणे आहे. तुम्ही काय करा, पुढच्या बुधवारी आमच्याकडे सुनावणीसाठी येऊन जा. ठीक आहे, मी तिथे बसणार आहे केबीला. सुनावणी घेतली, तुमच्या समोर विषय क्लिअर होईल. कुठली डिग्री आहे, कुठली डिग्री आहे, कुठली मान्य आहे, तुम्हाला तिकडे आपण रूम वगैरे सगळं दाखवून देऊ. चालते?